नमस्कार, माय महाराष्ट्र किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. आजची रेसिपी आहे पुडाची वडी. वऱ्हाडामध्ये भाऊबीजेलाही पुडाची वडी करण्याची प्रथा होती. 50-55 वर्षापूर्वीची ही अगदी पारंपरिक रेसिपी आहे. ही पुडाची वडी प्रवासामध्ये कुठेही नेता येते आणि 15 दिवस छान टिकते. ही वडी बनवण्यासाठी साहित्य घेतले आहे 1.5 कप बेसन पीठ. हा 1 कप आणि हा अर्धा कप असे 1.5 कप बेसन पीठ येथे घेतले आहे. पाव कप मैदा घेतला आहे. 1 टेबलस्पून तांदळाचे पीठ, 1 टेबलस्पून तेलाचे मोहन, हे तेल गरम करून घेतलेले नाही. 1 टीस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 1 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड, पाव टीस्पून हिंग पावडर. यामध्ये आता थोडे थोडे पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. मळून घेतलेल्या पिठावरती 1 चमचा तेल घालू आणि ही कणिक पुन्हा एकसारखी मळून घेऊ. यावर आता झाकण ठेवू आणि पुढची तयारी करून घेऊ. आता सारण बनवून घ्यायचे आहे. येथे घेतले आहे किसून घेतलेले 2 कप खोबरे, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे, 2 मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत, पण तुम्हाला तिखट हवे असल्यास तुम्ही मिरच्या वाढवू शकता. 3 टेबलस्पून खसखस घेतली आहे आणि अर्धा कप गावरान पांढरे तीळ घेतले आहेत. आता प्रथम हे तीळ भाजून घेऊया. लो फ्लेमवर हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तिळाचा तडतड आवाज यायला लागलाय म्हणजे तीळ भाजून झाले. हे तीळ आता आपण काढून घेऊ. यानंतर भाजून घ्यायची आहे ही खसखस. ही खसखस बारीक असते, लगेच भाजली जाते, अगदी 1 मिनिटातच भाजून तयार होते. 1 मिनिट झाला आहे. हे आता बाजूला काढून घेऊ. यानंतर भाजून घ्यायचे आहे किसून घेतलेले हे 2 कप खोबरे. हे खोबरे थोडेसे गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. खोबरे भाजून घेताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. भाजून घेताना हे सतत हलवत राहायचे आहे, नाहीतर ते करपतील. खोबऱ्याला आता गुलाबी रंग आला आहे. खोबरे आता काढून घेऊ. प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर खोबरे थंड होऊ द्यायचे आहे. खोबरे आता थंड झाले आहे. ते आता हातानेच कुस्करून घेऊया. आता यामध्ये घालू भाजून घेतलेले हे पांढरे तीळ. नंतर घालू भाजून घेतलेली आणि त्यानंतर कुटून घेतलेली ही खसखस. ही खसखस अगदी बारीक कुटून घेतली आहे. यानंतर यामध्ये घालू बारीक चिरून घेतलेली ही कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतलेले या मिरच्या. यामध्ये आता घालू चवीपुरते मीठ. हे सर्व पदार्थ आता चांगले मिक्स करून घेऊ. येथे आपले सारण आता तयार झाले आहे. हे सारण आता आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊ. हे सारण मिक्सरमधनं बारीक करताना थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे. मिक्सरमधनं बारीक करून घेतल्यानंतर हे सारण असे तयार झाले आहे. हे आता एका बाउलमध्ये काढून घेऊ. यानंतर तयार करून घ्यायचा आहे साठा. येथे एका वाटीमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतले आहे. या तेलामध्ये आता घालू 1 चमचा गोडा मसाला. यानंतर यामध्ये घालू 1 छोटा चमचा लाल तिखट. आता घालू थोडेसे मीठ. हे आता चांगले मिक्स करून घेऊ. आपले सारण तयार होईपर्यंत डाळीचे पीठ चांगले भिजले आहे. हे पीठ पुन्हा एकदा चांगले एकसारखे मळून घेऊ. या चाळणीला प्रथम आता ग्रीसिंग करून घेऊ.
डाळीच्या पिठाचा मळलेला हा जो गोळा आहे त्याचे आता एकसारखे 2 भाग करायचे आहेत आणि त्याचे 2 चांगले उंडे तयार करून घ्यायचे आहेत. एक उंडा असा चपटा करून घेतला आणि तो गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घेतला आहे. याची आता आपल्याला चांगली जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. ही पोळी लाटताना पोळपाटाला अथवा लाटण्याला अजिबात चिकटत नाही. एवढी जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी आता लाटून तयार झाली आहे. याच्यावरती हा तयार करून घेतलेला साठा सर्व पोळीवरती सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे. हे पहा, हा असा साठा सर्व पोळीवरती असा सगळीकडे पसरवून घेतला आहे. आता या पोळीवरती तयार करून घेतलेले सारण सगळीकडे पसरवून घ्यायचे आहे. हे सारण पोळीवरती सर्व बाजूने सगळीकडे पसरले जाईल असे पाहायचे आहे. पोळीवरती साठा लावल्यामुळे हे सारण पोळीला अगदी घट्ट चिकटून बसते आणि पोळीच्या बाहेर येत नाही. पोळीवरती हे सारण सगळीकडे पसरून झाले आहे. याचा आता आपण रोल करूया. हा रोल अगदी घट्ट झाला पाहिजे. रोल करताना कुठेही स्पेस राहता कामा नये. रोल तयार करून झाला आहे. याच्या आता कडा बंद करून घेऊया, म्हणजे सारण बाहेर येणार नाही. अशा पद्धतीने दोन्हीही कडा बंद करून घ्यायच्या आहेत. हा रोल थोडासा दाबून थोडा चपटा करून घ्यायचा आहे. हा रोल आता ग्रीसिंग केलेल्या चाळणीमध्ये ठेवूया. चला, आपला आता एक रोल इथे तयार झाला आहे आणि दुसराही रोल तयार करून चाळणीमध्ये ठेवत आहे. चाळणीमध्ये ठेवताना एकमेकांना चिकटून ठेवायच्या नाहीतर त्या चिकटून बसतील. ही चाळण आता या पातेल्यावर ठेवून यावर झाकण ठेवूया आणि हे रोल आता 20 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत. 20 मिनिट झाले आहेत आणि बघू आता आपल्या पुडाच्या वड्या कशा झाल्या आहेत ते. मस्त शिजल्या आहेत आणि त्याला छान असा कलर आला आहे. हे रोल आता थोडा वेळ असेच ठेवून देऊ. थंड झाल्यानंतर याच्या कट करून वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. वाफ निघून गेली आहे आणि आता हे रोलही थंड झाले आहेत. हे आता कट करून घेऊया. पोळपाटावर थोडेसे तेल लावून घेऊ आणि मग वड्या कट करून घ्यायच्या आहेत. नाही तर या वड्या खाली पोळपाटाला चिकटून बसतील. पोळपाटावरती एक रोल काढून घेतला आणि त्याचे अर्धा इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहेत. सुरीने अगदी अलगद या वड्या कापून घ्यायच्या आहेत, नाहीतर यातील सारण बाहेर येऊ शकते. तुम्ही पाहू शकता, एका रोलच्या सर्व वड्या आता इथे तयार करून झाल्या आहेत. ह्या वड्या आता एका बाउलमध्ये अगदी अलगद काढून घेऊ. दुसऱ्याही रोलच्या वड्या कट करून झाल्या आहेत. आता इथे सर्व वड्या कट करून झाल्या आहेत. त्या आता आपण तळून घेऊया. गॅसवर तेल गरम करायला ठेवले आहे. कढईतले तेल आता चांगले तापले आहे. वड्या आता तेलामध्ये सोडून घेऊ. या वड्या तेलामध्ये अगदी अलगद सोडायच्या आहेत. झाऱ्याने याच्यावरती वरून तेल सोडायचे आहे. याच्यातले बुडबुडे थोडे कमी झाले की मग वड्या उलट्या करायच्या आहेत. साधारण 2 मिनिटांनी ह्या वड्या पलटी करून घ्यायच्या आहेत. 2 मिनिट झालेत आणि वड्या आपण पलटवून घेऊया. वड्यांना अगदी मस्त कलर यायला लागला आहे. या वड्या अगदी खुसखुशीत, खमंग आणि अतिशय चवदार होतात. वड्या आता तळून झाल्या आहेत. त्या आता बाहेर काढून घेऊ. मस्त बदामी कलरवरती या वड्या तळून झाल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, मस्त बदामी रंगावरच्या खमंग अशा वड्या इथे तयार झाल्या आहेत. अशाच आता सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत. या वड्या दिसायलाही सुंदर
प्रवासात न्यायलाही चांगल्या आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. अगदी बाकरवडीची आठवण करून देणाऱ्या वड्या तुम्हीही एकदा करून पहा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.